नमस्कार मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये येणार आहे खूप मोठा ट्विस्ट. इकडे मायासाहेब आणि सपनाने मात्र आता चक्क मंजूची परीक्षा घ्यायचं ठरवले आणि तिला स्वयंपाकघरात जबरदस्तीने नेऊन बरोबर आता तिला दिसतं की नाही दिसत हे चेक करण्यासाठी प्रेक्षकांनो चक्क आता या दोघींनी काहीतरी प्लॅनिंग बनवले. दोघी ज्या रूममध्ये असतात तेव्हा मात्र आता मम्मी साहेब बाहेरच थांबतात. सपना मात्र आता अगदी त्या मंजूला उल्लू बनवत असते. सपनाला खरं तर खूप हसू येतं. मम्मीनी तिला चांगली आता प्लॅनिंग सांगितलेली असते, असं करायचं तसं करायचं. सपना म्हणते वा वा, मस्त प्लॅनिंग आहे मम्मी साहेब, भारी आयडिया केली हो तुम्ही, इतका काही तुमचा प्लॅन आवडला आहे ना. आणि आता बघा मी त्या मंजूची कशी वाट लावते. इकडे मात्र प्रेक्षकांनो मायाचं ती खूप कौतुक करते. लगेच माया बोलते अगं सपने मी हुशारच आहे. आणि आता मात्र इकडे सपना जी आहे ती बोलते बरं मम्मी चला आता आपण कामाला लागू. आणि इकडे जो काही त्या दोघींचा प्लॅन झालेला असतो ना त्या प्लॅननुसार त्या आता कामाला लागतात. दुसरीकडे प्रेक्षकांनो सत्या आणि जयदीप मात्र आता बोलत असतात. जयदीपला सत्या बोलतो की मला काही लोकांच्या फाईल पाहिजेत, काही लोकांच्या सह्या पाहिजेत, आता तिकडे जाऊया का सत्या. तेव्हा सत्या आणि जयदीप बाहेर पडतात. बिचारी मंजू मात्र आता बेडरूममध्ये एकटीच सापडलेली असते या दोघींच्या तावडीत. मंजू जेव्हा बेडरूममध्ये असते माया मात्र रूममध्ये असते. पण प्रेक्षकांनो सपना मंजूच्या रूममध्ये येते. जाऊबाई करत तिला आता गोडगोड बोलू लागते आणि बिचारी मंजू आंधळेपणाचं नाटक करत असते. काय सपना ताई या ना. मंजूला ती विचारते बरं आहे का, झोप वगैरे होते का तुमची. मंजूला जेव्हा ती विचारते तेव्हा मात्र मंजू हो लावत असते. काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. मंजू मात्र आता आपल्या मनाशीच बोलत असते की ही जाऊबाई आज सकाळी सकाळी इकडे कशी काय आली. आता मात्र मंजूला डाऊट येतो आणि ती पटकन आता डोळ्याला हात लावते, चष्मा नीट करते. मंजू मात्र थोडीशी कावरी बावरी झालेली असते. इकडे मात्र सपना आणि मायाचा जो प्लॅन आहे ना प्रेक्षकांनो तो मात्र खूपच घाणेरडा आहे. आता सपना जी आहे ती सरळ बोलत असते घरातल्या कामाचा लोड खूप आलाय माझ्यावर, मला एकटीला होत नाही आहे एवढं, इतकं घरामध्ये कामं असतात काय सांगू तुम्हाला. सपना आपल्या या मंजूला गाराने सांगत असते आणि मंजू मात्र बोलते की शेवटी मी तरी काय करणार ना, मला काही दिसतच नाही आहे. सपना बोलते आता सगळ्यांचा स्वयंपाक करायचं म्हटलं तर किती दगदग करते, कमरेला माझ्या कळ लागून जाते हो. तुम्ही आता ऑनलाईन कधी जेवण बोलावलं होतात ना, मला सांगा ना हो जाऊबाई तसं कसं मागवायचं, मी पण मागवते, मलाही आराम मिळेल. सपनाची मात्र प्रेक्षकांनो बडबड चालू असते. मंजू मात्र बोलते जाऊबाई परंतु आपल्या घरामध्ये आता असं ऑनलाईन जेवण बोलवलं तर आवडणार आहे का, नाही ना. मग आता सपना बोलते की जास्त वेळ उभं राहून मला स्वयंपाक नाही जमत हो, मलाही कंटाळा येतो. मंजू मात्र आता तिला समजावत असते. तेव्हा प्रेक्षकांनो आता सगळे चिडचिड करतायत असं काहीतरी म्हणून सपना सांगत असते. इकडे मात्र सपना दोन बोटांनी तिच्या डोळ्याजवळ असं ओढा ताण करायचा प्रयत्न करते की हिला दिसतंय की नाही हे बघायचा प्रयत्न करते. मंजू मात्र बोलते मला दिसत नाही हो. मंजू आता बोलत असते मित्रांनो. आणि इकडे आपण काय पाहतोय, सपनाने चक्क मंजूचा हात धरून तिला जबरदस्तीने आता खाली आणलेलं असतं, स्वयंपाकघरात आणलेलं असतं. स्वयंपाक करायला तिला आता मदत करायला प्रोत्साहन केलेलं असतं. इकडे ती म्हणते करा ना करा, छोटे छोटे कामं तर तुम्ही करूच शकता, काही नाही तर पोळ्याची कणिकच करून द्या, भाजी कापून द्या, भाजी धुवून द्या. इकडे मात्र मंजूला किचनमध्ये सोडलं आणि माया मात्र प्रेक्षकांनो साईडने सगळी मजा बघत असते. तेव्हा मात्र मंजू बोलते अच्छा मला आत्ता कळालं की या दोघींना माझ्यावर डाऊट आहे, मी आंधळी आहे की नाही हे सिद्ध करायसाठीच यांनी हा सगळा डाव आता रचलेला आहे. आता मात्र इकडे गॅसची शेगडी जी असते ना प्रेक्षकांनो तिकडे आता मंजू हळूहळू हात लावत असते. माया बघत असते. सपनाला हळूच बोलते की आता हिचं कसं बिंग फुटतं ना तू बघत राहा. आणि इथंच हिला आता फसवायचं आहे कारण तात्यासाहेबांना डाऊट आलाय की ही आंधळी नाही आहे. इकडे मात्र माया जी आहे प्रेक्षकांनो एक नंबरची चॅप्टर बाई आहे. आता मात्र काय होतं असा विचारच करत असतात. आगे देखो होता है क्या असं माया बोलत असते आणि सपना मात्र नुसती दातं काढत असते. माया बोलते की बघ आता कशी मज्जा येते, आता कसा चटका बसलेला. मंजू मात्र प्रेक्षकांनो या सगळं दोघींचं कारभार ऐकत असते. मंजू एक नंबरची आता हुशार असते. ती बोलते या गॅसच्या शेगडीला हात लावून बघते आणि तेव्हा मात्र सपना माया आता जाम खुश होतात, मंजूकडे बघत असतात. इकडे मंजू पूर्ण किचन ओट्यावर प्रेक्षकांनो हात लावून बघत असते, तिला काहीच सापडत नाही आहे. आता मात्र बरण्यांच्या
तिकडे मंजू हात लावते, त्यातलं तिला काही सापडत नाही. या दोघी नुसती मजा बघतात. आता मात्र मंजूच्या हाताला फायनली काळी पेटी माचीस लागलेली असते आणि या दोघींना वाटतं आता मात्र हिने माचीस लावली तर मात्र काही खरं नाही. मंजू जेव्हा आता माचीस लावायचा प्रयत्न करते, या दोघी खूप घाबरतात. माया तिकडे पळत येते आणि लगेच मंजूच्या हातातली ती माचीसची डब्बी फेकून देते. मंजू आहे, मम्मी साहेब आहो तुम्ही? अगं मीच आहे. काय करत होतीस तू? मी आत्ता बाहेरून आले. माया मंजूला खोटं बोलते हे मंजूला माहिती आहे. तिच्या पाठीमागेच ती होती हे तिने बघितलेलं होतं. आता मात्र लायटरने गॅस पेटवायला लागले तर मला काही दिसायचं नाही ना, म्हणून मी आता इकडे काळी पेटी घेतली. गॅसचा वास तर येतोय ना तुला? माया आता मंजूला बोलते. आता सपनाने डोक्यालाच हात लावलाय. माया मात्र बोलते नको ग बाई, हिला काही जमणार नाही, हिला घेऊन जा तिकडं. आता सपना आणि मायाचा प्लॅन मात्र प्रेक्षकांनो फ्लॉप झालेला असतो. इकडे मंजूने खूपच हुशारीने त्या दोघींचं सगळं भिंग आता फोडलेलं असतं. मंजूला सगळं दिसतं पण मंजू सगळं नाटक करत असते. तिला सपनाला काही दाखवायचं नाही आहे. सपना बोलते जाऊबाई मी सगळे काम करते, तुम्ही बसाबाई एका जागी. सगळं घर पेटवलं असतं तुम्ही आत्ता. त्यानंतर नेमका सत्या येतो आणि तुम्ही एवढ्या का घाबरलात असं विचारल्यावर मंजू बोलते सत्या तुला माहिती आहे का खूप मोठा घोळ झाला आज. मात्र इकडे मंजू आता जे घडलं ते सगळं सांगत असते. सपना वहिनी आल्या, मला जबरदस्तीने घेऊन गेल्या. मम्मी साहेब मागेच होत्या, किचनमध्ये त्या चेक करत होत्या की मला दिसतंय की नाही, आणि मी मात्र काड्याची पेटी हातात घेऊन आता गॅस लावायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र आता इकडे त्या दोघी काय बोलत होत्या मला सगळं कळत होतं. त्यांनी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं, दोघींनी मिळून मला तिकडे नेलं, म्हणून मी सुद्धा काड्याची पेटी हातात घेऊन गॅस सोडून दिला. इकडे सत्या मात्र इतका हसायला लागतो ना. मंजू बोलते सत्या तुला काय झालं हसायला? काडी पेटी चुकून माझ्याकडून ओढली गेली असती तर पूर्ण घर पेटलं असतं ना. वाघमारे तुम्हाला काही झालं नसतं कारण तुम्ही माचीस पेटवलीच नसती ना. मंजू मात्र बोलते सत्या खरंच. इकडे सत्या मंजूचीच प्रेक्षकांनो मारामारी आता लागलेली असते. नेमकं त्याच वेळेला दरवाजात कोणतरी येतं. आता सत्यासमोर मंजू थोडा गॉगल काढते आणि पुन्हा त्याला धप्पाटे देते. सत्या बोलतो वाघमारे मला तुमची मजा करायची होती आणि तुम्ही मात्र माया सपनाचीच मजा केली. सत्या बोलत असतो. इकडे मंजू गॉगलमधून आता सगळं पाहते तिरक्या डोळ्यांनी. मात्र इकडे सत्या आता प्रेमाने मंजूच्या मांडीवर झोपलेला असतो. मंजूला बोलतो वाघमारे तुमचं वाचून झालं का? औषधं घेता का आता? तेव्हा मात्र सत्या आपण आंधळेपणाचं नाटक करतोय विसरलास का? चल हातात आणून दे माझ्या. आता मात्र इकडे सत्याला मस्त मंजू कामं लावत असते. प्रेक्षकांनो हो तुम्हाला दिसत नाही ना. आणि दुसरीकडे मात्र तात्या बसून आलाय. पूर्वा गाडी चालवत असते तेव्हा ही पूर्वाची आहे प्रेक्षकांनो गुंडांना सुपारी देते. त्या बाईच्या पत्त्यावर आता घेऊन यायचं तिला. त्या गुंडांना ती बोलते आणि त्या बाईला आता उचलून आणायचं असं म्हणून तिने आता सांगितलं. प्रेक्षकांनो ती बाई म्हणजे तिची आईच असते. आता मात्र सत्या, जयदीप आणि मंजू मिळून त्या मालिनी मॅडमला कसे वाचवणार हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आता पुढे काय होणार प्रेक्षकांनो हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.